मागची 5-7 मिनटं झाली तू मोबाईल बघतेस, 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली. वीकडेजमध्ये मोबाईल बघायचा नाही, तुला माहिती आहे ना, सांगितलेलं आहे ना. हां. मग तरी पण तू मोबाईल घेतला, 1-2 मिनटं बघितलंस वगैरे तर ठीक आहे. पण संध्याकाळच्या वेळेला जनरली आपण काय करायला पाहिजे? आल्यानंतर म्हणायला पाहिजे. शुभम करोती म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाडे म्हणतो. आता मोबाईल बघता बघता तुझी 10 मिनटं कशी गेली कळलं नाही, 15 मिनटं लोकांची जातात, 1-1, 2-2 तास जातात. पण पाडे म्हणायला, आता समजा मी तुला म्हटलं की 2चा पाडा म्हण, काय इंग्लिशमध्ये काय म्हणतात पाड्याला? टेबल्स. टेबल्स. हां, 2चा पाडा म्हण, 3चा म्हण, 5चा म्हण, चल 7चा म्हण टेबल्स. 12चा म्हणते. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 8 84, 12 9 काय जाय तुला माहिती? काय काय तिला मी पाडे म्हणायला सांगितले, तर बरेच दिवसानंतर माझं आज लक्ष गेलं की तिला म्हटलं पाडे म्हणायला सांगूया. तर थोडंसं आता 10 पर्यंत 10चा टेबल, 12चा टेबल याच्यामध्ये थोडंसं मला तिचा चुका होत होत्या, या गोष्टी दिसल्या, त्याच्यामुळे मी तिला ओरडलो. तुझं काय म्हणणं आहे का? नाही, मी तर रोज ओरडते याच्यावरून. आणि हे आपल्या वेळच्या ज्या संध्याकाळच्या ज्या पद्धती होत्या, संध्याकाळी शुभम करोती म्हणायची ते तिला आपण लावतो. पण त्याच्यानंतर जे काही पावकी निमकी 12 कडी सोडूनच द्या, होतं की नाही? कमीत कमी 30 पर्यंत टेबल्स. आता म्हणजे आपण पाढे म्हणतो ते, आताची मुलं टेबल म्हणतात. पण हे संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरांमध्ये होत होतं. पावकी निमकी होती, पर्वचा की पर्वता असं काहीतरी पर्वचा म्हणा असं सांगायचे, आणि ती सवय होती आतापर्यंत. पर्वचा म्हणा, शुभम करोती, आणि त्याच्यानंतर पाढे. या आता 2-3 लोकांच्या फॅमिलीमध्ये हे सगळे संस्कार करणार कोण? आपणच करायचे, नाही तर करायला कोण येणार आहे? आपणच करायचे ना. मग थोडंसं मोबाईल मुलांनी ऐकायलाही पाहिजे. मोबाईल काढून घेतला की राग येतो. हे म्हणायला, टेबल्स म्हणायला लावले की राग येतो मुलांना. चला टेबल म्हणा बाळा, चला टेबल म्हणा तिकडे जाऊन 2 पासून, बरोबर. आणि हे काय आहे? भजी, कांदा बटाटा टोमॅटो, डाळीची. ओके, डाळीची भजी. इकडे आहे आमटी, आणि इकडे शिरा आणि भात असा मेनू आहे. आणि ठीक आहे, हरकत नाही. पण शिक्षणातलं मुलांचं लक्ष आहे की नाही हे इन्शुअर कोण करणार? शिक्षक फक्त तेवढंच काम करतात. त्यांना जेवढा पगार मिळतो तेवढंच काम शिक्षक करतात. काय त्यांना जे पाठ्यपुस्तक जे म्हणतो आपण, बुक्स असेल तेवढं टीचर शिकवतात, बरोबर. अदरवाईज बाकी गोष्टी पालकांना शिकवाव्या लागतात, बरोबर. आणि ही आहे घरातली आजची संध्याकाळ. आणि हे सगळं चालू असताना कुठेतरी लक्ष पटकन आपलं जातं की मोबाईल, तुमचं पण जात असेल अर्थात. म्हणजे आपली मुलं मोबाईल घेऊन बसले म्हणजे ते जे करायला पाहिजे ते करत नाहीत, बरोबर. जे करायला पाहिजे ते करत नाहीत, त्याच्या उलटच काहीतरी करतात. जसं की ईश्वरी मोबाईल घेऊन बसली होती आणि संध्याकाळ झाली, मग ती शुभम करोती म्हणण्याची वेळ. आता शुभम करोती काय असतं हे आपल्या वेळच्या 80-90च्या दशकामध्ये ज्यांचा जन्म झालाय त्यांना तरी माहिती असणार 100%. पण आत्ताच्या मुलांना माहिती आहे की नाही हे खरंच मलाही माहिती नाही. आता हे जे संस्कार असतात ते प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या आई वडिलांनी तरी केलेत, आपण पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करता की नाही याचा काही आपल्याला अंदाज नाही, है की नाही? ते करत असतील, पण सगळ्यांना कसं शक्य होतं असं नाही, कारण दोन्ही पॅरेंट्स वर्किंग असतात. त्यामुळे त्या कोणत्या टायमिंग मध्ये ते घरी येतील त्याच्यावर पुढच्या गोष्टी आहेत. आणि ह्या संध्याकाळी म्हणायच्या गोष्टी आहेत 6-7 वाजता, बरोबर. आणि त्या टायमिंग मध्ये जर पॅरेंट्स घरी येत असतील तर ते मुलांकडून करून घेऊ शकतात. हा पॉइंट एक आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का पॅरेंटच 7 वाजता तू म्हटल्याप्रमाणे परत का हे करतोय की कुठेतरी हा गॅप आलाय. कारण पूर्वीच्या काळी एकतर घरामध्ये आजी आजोबा असायचे, आणि आता ती गोष्ट आपण मिस करतो की आजी आजोबा नसतात, आपण एकटेच असतो. म्हणजे नवरा बायको राहतात आणि ते 1-2 मुलं असतात, आणि मग ते घरी उशिरा येणं, सकाळी उशिरा उठणं, उठल्यानंतर मग ऑफिसची गडबड,
त्याच्यानंतर मग टीव्हीचा टाइम, नेटफ्लिक्सचा टाइम, अमेझॉन प्राईमचा टाइम, या सगळ्या टायमिंग मधून जर का वेळ मिळाला तर मग अभ्यासाचं कुठे काय राहतच नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की कुटुंब प्रमुख म्हणून किंवा आपण बाहेर कामाला जातो, घरी आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तो माझा हक्क आहे टीव्हीवरती, आहे ना, हे आपल्याला सगळ्यांना वाटत असतं. तर मिस होतं एवढं नक्की. आणि हे आपल्याला दाखवण्याचा खरंच उद्देश प्रामाणिक आहे की हे जर का मिस झालं लाईफ मध्ये लहान मुलांच्या, तर मग जे ऍड ऑन होतंय मोबाईलच्या माध्यमातून, मोबाईलच्या ऍडिक्शन मधून, मग पुढे जाऊन ज्या चुकीच्या गोष्टी लहान मुलांसोबत घडतात त्या टाळायच्या असतील. ऑनलाईन गेम विशेष करून. कुठलेच पेरेंट्स आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार करणार नाहीत कधी, हे अगदी 100% खरंय. पण काही ठिकाणी आता वेळ अपुरा पडला जातो. प्रत्येक ठिकाणी मुलांनी पालकांनी मुलांना देण्याचा वेळ, त्यामुळे ह्या गोष्टीचा अभाव राहतो. बरोबर. आणि त्यामुळे मग मुलं चुकीच्या गोष्टीकडे प्रवृत्त होतात. किंवा मग घरी कोण नाहीये, मग मी काय करणार, मी टीव्ही बघत बसणार, मोबाईल बघत बसणार, किंवा मग मित्र कोण आहेत, संगत कोणाची आहे हे आपल्याला कळणार नाही. बरोबर. पण थोडंसं माझं म्हणणं आहे की हार्श झालं पाहिजे का मुलांच्या बाबतीमध्ये, किंवा मुलांना आपण ओरडलं पाहिजे का? आपण येणाऱ्या ब्लॉग जे आहेत ना ते एंटरटेनिंग नक्की करू, त्याच्याबद्दल नो डाऊट. पण या सुद्धा गोष्टी आपण आपल्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत, ज्या आपण अनुभवल्या आपल्या आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून आपले जे संस्कार होते ते अनुभवले, ते पण आपण घेणार आहोत. एंटरटेनिंग तर असणारच आहे 100%. म्हणजे कधीतरी आपण फन करतो, कधी शॉर्ट्स व्हिडिओ करतो, त्याच्यामध्ये पण आपण आपली फन दाखवतो, बट नॉट ऑलवेज. अशा बाबतीत नक्कीच नाही. कारण ही जी आमच्यातली जी चर्चा आहे, ही चर्चा आपल्या सगळ्यांची रिलेटेड आहे मला असं वाटतंय. कारण प्रत्येक ब्लॉगच्या माध्यमातून मुलांविषयी अशी चर्चा घरात करत असणार, आणि काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन जी मुलांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. मुलांना इथून पुढे आपण जशा प्रकारे ट्रीट करतो त्याच्यामध्ये अमेंडमेंट करणं महत्वाचं आहे असं वाटतंय. कारण आपण आपलं भवितव्य आपल्या मुलांमध्ये बघतोय. नक्कीच. आणि जर का मुलं मोबाईल घेऊन बसत असतील, कुठल्या तरी चुकीच्या दिशेला जात असतील, तर पालक म्हणून आपलं एक कर्तव्य. कारण ऑनलाईन गेम हा एक विषय खूप गंभीर आहे. अगदी त्याचबरोबर आपण मुलांना बोलताना आपणही 4-4 तास मोबाईल घेऊन नाही बसलं पाहिजे. कारण मुलं आपलं बघूनच करतात. जर पॅरेंट्स संध्याकाळी आल्यावर मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलं काय करतील? पॉइंट आहे. 100%. मुलांना आपण वेळ दिला पाहिजे, किंवा मोबाईल तो बघणार नाही त्यासाठी काय करू शकतो, त्याच्याशी खेळू शकतो, त्याच्याशी गप्पा मारू शकतो, त्याचं दिवसाचं रुटीन काय आहे, आज दिवसभरात त्यांनी काय केलं हे जाणून घेऊ शकतो. म्हणजे मुलांनाही वाटतं की आपल्यासाठी कोणीतरी वेळ देतंय, आपल्याला काहीतरी विचारतंय. ही एक गोष्ट खूप महत्वाची सांगितली मला वाटतं. बरोबर आहे. आणि हे पॅरेंटिंग कुठलं पुस्तक आम्ही वाचून नाही आलेलो, किंवा असं काही कुठला व्हिडिओ पण नाही बघितला की एखाद्या पॅरेंटिंगवरचा. पण जे आमच्या घरामध्ये घडतं आणि त्याच्यावरती जे काही सोल्युशन असेल. नोकरीवाला युट्यूबवर खरंच चॅनल याच्यासाठी आहे. नोकरीवाला पहिलं तर आपण नाव होतं प्राजक्ता वैभव ब्लॉग्स, त्याच्यावर अनेक कमेंट पण आले की नाव का चेंज केलं. नोकरीवाला युट्यूबवर याच्यासाठी ठेवलंय की खूप प्रॉब्लेम असे असतात, खूप चांगल्या सुखाच्या आनंदाच्या पण अनेक अशा गोष्टी असतात की ज्या तुमच्या आमच्या सारख्या आहेत. त्याच्यामुळे आमचे प्रॉब्लेम असतील, आमचे सुख दुःख आम्ही तुमच्या पुढे मांडणार नाही तर कुणा पुढे मांडणार आहे की नाही. त्याच्यासाठी म्हणून हा आपण चॅनल बनवलाय. आणि समाधानी आहोत आपल्या सगळ्यांमुळे. अगदी जाणीवपूर्वक सांगतो आणि आठवणीने सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो. सो ठीक आहे, ईश्वरीला ओरडलो नंतर तिची समजूत पण नक्की काढणार आहोत. त्याच्या अगोदर एक टेस्ट घेऊन बघूया जी सुग्रास भजी केलेली आहेत त्याची. झकास, अप्रतिम. ओव्याचा पण मस्त वास लागलाय आणि सगळ्या प्रमाणामध्ये ओके. सो ईश्वरीला थोडं समजावतो, बघूया काय म्हणते. अभ्यासाला बसलेली आहे मुलगी आणि तिला भरवतोय. आणि सॉरी तर म्हणणार नाही कारण आज तिची चूक आहे आणि अभ्यास असतो मुलांना, अभ्यास असतो. मी तिला सांगितलं की टेबल रिसाईड कर, पण कुठून करेल, त्याच्यातून वेळ काढायला हवा, त्याच्यातून सोल्युशन आपणच काढायला हवं. बघू शकताय अभ्यासाला बसले बिचारी. ठीक आहे बाळा,
रागवलीस ओरडलो म्हणून? नाही ना. तो असा आहे, आता हा स्कूलचा अभ्यास आहे आणि संध्याकाळची वेळ आहे, तर कसा म्हणजे मुलं तरी कसं मॅनेज करणार आहे की नाही का? मुलं तरी म्हटलं तरी मॅनेज तर करायचं झालं तर कसं करणार, हा त्यांच्यासाठी प्रश्न आहे. पण कुठे ना कुठेतरी आपण याच्यातून वे आउट केला पाहिजे आणि आपल्या जुन्या गोष्टी आहेत त्या आपण विसरायला नाही पाहिजे, ज्या आपल्याला आपल्या परंपरेने आजी आजोबा आई वडील यांच्याकडून ज्या मिळालेल्या आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. सो सगळ्यांनी छान संध्याकाळी एकत्र जेवणं, एकमेकांबरोबर वेळ घालवणं, एकमेकांसोबत दिवसभराची काय आपली असेल काय म्हणतो ते रुटीन शेअर करणं, काही चांगल्या वाईट गोष्टी किंवा प्रवास आपण करता जाता येता त्यामध्ये काय झालं, दिवसभर ऑफिसमध्ये काय केलं किंवा घरात काय केलं, ह्या गोष्टी एकमेकांशी शेअर करणं, ह्या गोष्टी आपण केल्यामुळे त्याची मुलांनाही सवय लागते. बरोबर. कारण आता ईश्वरीच बघा, आल्या संध्याकाळी तिने ड्रेस पण चेंज केला नाही आणि ती मला तिच्या व्हॅन मध्ये जे काही झालं ते सांगत होती. त्यावरून पण मी तिला ओरडले, म्हटलं बाळा आधी तू फ्रेश हो, चेंज कर आणि मग शांतपणे येऊन माझ्या कडेला उभी राहा किंवा बस आणि मग सांग. बरोबर असं आहे. आणि शेवटीला आयुष्य आहे तर काहीतरी पुढे मागे होणारच. काही गोष्टी चुकीच्या करतील, काही बरोबर करतील, काही चांगल्या करतील, वाईट करतील, जे काय असेल ते असेल. पण आपण काय म्हणू शकतो, या चॅनलच्या माध्यमातून आपण हेच दाखवतोय, चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतोय, रेसिपी दाखवतोय. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बरोबर प्राजक्ता? नक्की. प्राजक्ताची रेसिपी बघायला आवडेल का तेही सांगा. आणि नाही, मी डायरेक्ट याच्यामध्येच घेतलंय म्हणून असले मी, म्हणजे जी काही वेगळ्या बाउल मध्ये नाही, आपण असं स्पेसिफिक काही विचारही नाही कधी केलं की आपण असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर येऊ, असं काहीच नाही. सक्सेस करू मग पुढे पाऊल टाकू. बरोबर. आणि असं काही वेगळ्या पद्धतीने स्पेशल काही असं नाही, पण जे आहे ते ऑथेंटिक वे जसं आहे तसं आहे की नाही. फक्त बऱ्याच वेळेला असं होतं की मी जेव्हा आपण ब्लॉग करायला सुरू करतो तेव्हा थोडस पावडरचा डब्बा बाहेर येतो आणि टिकली बाकी बाहेर येते आणि नसते बरेच वेळा. व्हॉट एव्हर, मस्त वाटलं आज बऱ्याच दिवसांनी फॅमिली ब्लॉग आणि किचन मधून थेट आपल्याशी संवाद साधतोय. बरेच दिवसानंतर अशा स्वरूपाचा व्हिडिओ करतोय. अजून छान छान व्हिडिओ पण येणार आहेत, लाईव्ह पण येणार आहोत युट्यूब वरती. पण बघूया कसा वेळ मिळतो त्याच्यावर. आणि हे आमचं डिस्कशन, कौटुंबिक चर्चा कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून लिहा. आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कितपत उपयोग होतोय ते पण लिहा. नक्कीच. कारण उपयोग नाही झाला तर त्याचा उगाच आपलं बडबड करून काय फायदा आहे. सो ते पण लिहा. आणि आमची ही छोटीशी छान फॅमिली तुम्हाला कशी वाटते हे पण नक्की सांगा. आणि जर का कधी जास्त प्रेम झालं तर भांडणही होतं आणि ते भांडण पण आपण आणि ऑनस्क्रीन सुद्धा आपण भांडण दाखवू कधीतरी तुम्हाला कसं भांडण होतं. हे एक गोड फॅमिली कडू कशी होते ते पण दाखवूया, पण येत्या कुठल्या तरी एखाद्या ब्लॉग मध्ये दाखवूया. सो आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रवास करताना जपून करा, डोक्यामध्ये हेल्मेट घाला, सेफ्टी बेल्ट वापरा. गणपती येत आहेत, तुम्ही पण छान भजी करून खा. पावसाळ्याचे दिवस आहेत, मस्त खा, स्वस्त राहा, एन्जॉय करा. सो बाय बाय.